नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटी बसचे नवीन दर जाहीर। आजपासून नवीन दर काय असतील चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, सर्वांना लाल परीद्वारे अनेक जण इकडे तिकडे जाण्यासाठी लाल परीचा उपयोग करत असतो। तसे महाराष्ट्र बाहेर तालुका महाराष्ट्रामध्ये येण्यास जाण्यासाठी आपण एसटी महामंडळाचा लाभ घेतो। मित्रांनो, तर आता या लाल परी आणि एसटी महामंडळाच्या बसेसचे दर बदल झालेले आहे। काय असणार चला तर बघूया। मित्रांनो, आपल्या या लालवर फारच संकट आले आहेत, कारण की सध्या काही दिवसापूर्वी अडचणीत आल्याने आता दर वाढला आहे आणि दर वाढवणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिचाला फटका बसणार आहे। आघाडीचा जाडपोळीचा दर वाढीचा सध्या तरी काही संबंध येत नाही, पण मुंबई ते रत्नागिरी अशी महाराष्ट्र अशी MSRTC बस सध्या उपलब्ध आहे, तेथे नवीन दर चालू झाले आहे। मित्रांनो, आता कोकणामध्ये रत्नागिरी आणि कोकणा साईडला नवीन दर लागू झालेले आहे। रत्नागिरी ते भागीदारी सामंजस्य मध्यरात्री भागाची वाढ लागू आहे। या भाडेवाढीत एसटीची भाडेवाढ आहे, त्यामध्ये भाडेवाढीत एसटीची भागीदारी बाहेर निघाली आहे आणि गावाची संपूर्ण माहिती राज्य परिवहन महागाव कोकणी भाडे विकास रत्नागिरी मुंबई प्रवास दरम्यान आला आहे। हा प्रवास श्रीमंती 50 इतका आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळाला एसटीची सोयी सुविधा दळणवळणासाठी वापरला जातो। आपण म्हणतो महाराष्ट्राची ती लाल परी महाराष्ट्राचा जीव आहे, कारण किंवा लाखो लोक दिवसाला त्याने प्रवास करतात आणि अडचणीत गोरगरिबांना कमी भाड्यात इतर ठिकाणी जाण्या येण्यासाठी मदत होते। काही नियम आणि अटी अशा असतात की सीझनमध्ये त्यांचे भाडेवाढ त्यांच्या नियमानुसार असतात, तर त्यात कारणास्तव सध्या एसटी महामंडळाचा सीझन चालू आहे आणि सीझनमध्ये एसटी महामंडळ गाड्यांची भांडवल विक्री चालू आहे। तर मित्रांनो, एसटी महामंडळाच्या बाबतीमध्ये आज आपण पाहणार आहोत की मुंबई ते रत्नागिरी महाराष्ट्रासाठी MSRTC बसचे भाडे किती नोंदवले गेले आहे। मित्रांनो, रत्नागिरी स्थितीमध्ये मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू झाली आहे। राज्य परिवहन महामंडळनी ही भाडे विकास मुंबई ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते मुंबई या दरम्यान 50 रुपये वाढवले आहे। तसेच रत्नागिरी ते मुंबई असा प्रवास करण्यासाठी पूर्वी 525 रुपये वाढवायला लागत होते, पण आता एकूण 50 रुपये वाढ झाल्यामुळे आता 575 किंवा 600 रुपये लागणार आहे। रत्नागिरी बोरी ते 550 रुपये एवढा टिकवली जात होती, तर आता ती 606 रुपयांनी भरावे लागणार आहे। तसे रत्नागिरी ते मुंबई पहिले 505 रुपये साध्या बसचे होते, पण आता ती 557 रुपये झालेली आहे। तसेच राज्यात दुष्काळ जाहीर मिळणार असून महामंडळांना आता भाडेवाढ वाढली आहे। तसे राजापूर ते मुंबईसाठी 595 रुपये मोजावे लागणार आहे, तर आता 5 रुपये या काळामध्ये 65 रुपये मोजावे लागतील। तसेच लाल बोरसाठी भाडेवाढी अगोदर 557 रुपये तर आता 635 रुपये लागणार आहे। कारण मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये पर्यटन स्थळावर जाण्या येण्यासाठी लोक येतात, त्यासाठी आता प्रवाशांना या लाल परीचा मोठा झटका बसणार आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।